एका पेरेंट्सची मला क्वेरी होती की आमचा जो मुलगा आहे तो बी.कॉम झाला आहे, पण त्याला हेल्थकेअरमध्ये काम करायचं. सो असा कुठला टेक्निकल कोर्स आहे का की जो त्याला करता येईल आणि मग त्याला हेल्थकेअरमध्ये जाता येईल. सो बरेच प्रश्न होते त्यांना. मी म्हटलं हो आहे, असा कोर्स आहे. फक्त बी.कॉम नाही तर नॉन टेक्निकल असलेले असे जे स्टुडंट्स आहेत, BA, BBA, BSc केलेले स्टुडंट्स की ज्यांना एक टेक्निकल कोर्स करून ते अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये येऊ शकतात. हे करिअर कुठलं आहे हे जर का तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, माझं नाव मयूर. सिधुरामध्ये तुमचं स्वागत आहे. सिधुरामध्ये आम्ही स्टडी अब्रॉड प्रोसेस रिलेटेड स्कॉलरशिप्स, त्याची प्रोसेस, त्याचे टिप्स आणि अपडेट्स ह्या देत असतो. सो तुम्ही हा चॅनल जर का सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या क्लोज सर्कलमध्ये शेअर करा की ज्यांना ही इन्फॉर्मेशन खरंच महत्त्वाची वाटू शकेल आणि दे कॅन गो हेड विथ देअर ग्लोबल करिअर. तर असा एक कोर्स की जो नॉन टेक्निकल स्टुडंट्सनासुद्धा करता येऊ शकतो आणि देन दे कॅन गो इन टू द डिफरंट इंडस्ट्रीज. म्हणजे कुठे कुठे येतं हेल्थकेअर, फायनान्स, रिटेल, काही पार्टमध्ये मे बी ते गव्हर्नमेंटबरोबरसुद्धा चांगलं काम करू शकतात, IT या क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात. सो जसं मला त्या पेरेंट्सने विचारलं की त्यांचा मुलगा B.कॉम झालेला होता. सो ठीक आहे B.कॉम, पण मी म्हटलं तसं की बाकीच्या कोर्सेसना पण हे लागू होऊ शकतं. तो हा कोर्स कुठला आहे तर हा कोर्स आहे डेटा ॲनालिटिक्स किंवा डेटा मॅनेजमेंट. मोर प्रिसाइजली जर का बोलायचं झालं तर याच्यामध्ये जिथे कुठे डेटा आहे हा कोर्स नक्की तुम्ही करू शकता. सो स्टुडंट्स कमिंग फ्रॉम अ बॅकग्राऊंड लाईक B.कॉम, BSc, BA और BBA त्यांच्या कोर्समध्ये जर का त्यांनी मॅथ्स घेतलं असेल तर उत्तम, नसेल घेतलं तर त्यांच्या ह्याच्यात मे बी स्टॅटिस्टिक्स असेल तर अगदीच उत्तम. आणि जर का प्लेन त्यांचं असं ग्रॅज्युएशन असेल तर इफ इट इज मोर दॅन 60% जर का त्यांना मिळाले असतील तर त्याच्यामध्ये त्यांना डेटा ॲनालिटिक्स किंवा डेटा मॅनेजमेंट ह्या कोर्सला मास्टर्ससाठी जाता येतं. सो अशा UKमध्ये, आयर्लंडमध्ये, दुबईमध्ये अशा बऱ्याच चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत की जिथे तुम्हाला हे कोर्सेस चांगल्या पद्धतीने करता येतात. देर आर इन्स्टिट्यूट्स इन फ्रान्स ऑल्सो की जे अशा पद्धतीचे कोर्सेस तुम्हाला देतात आणि मग हा कोर्स केल्यानंतर तुम्ही टेक्निकली खूप साऊंड होता टू अंडरस्टँड की डेटा काय आहे. आजकालचं वर्ल्ड जर का बघितलं तर अगदी हार्टबीटपासनं ते एव्हरीवेअर सगळीकडे डेटा आणि डेटा आणि डेटाच आहे. पण त्या डेटाचं मिनिंगफुल काहीतरी जर का तुम्हाला आउटकम काढता येत असेल तर यू आर द राईट पर्सन फॉर इट. जसं आपण आता हेल्थकेअरमध्ये बघतोय ना की बाबा आपल्याकडे वॉच आहे, आपण वॉच घातले आणि तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी कळत आहेत आत्ता, स्मार्ट वॉच आपण जे म्हणतो. सो तिथं काय आहे की तो डेटाच आहे. सो माझे हार्टबीट्स किती आहेत, मी किती स्टेप्स घेतलेल्या आहेत, काय आहेत, पण त्याचा रिलेव्हन्स काय आहे हे जर का तुम्हाला डेटामधनं जर का नीट छान सांगता येऊ शकलं तर येस, यू आर इन टू दॅट बिझनेस, यू आर इन टू दॅट करिअर. सो तुमचे ॲनालिटिकल माइंड त्या हिशोबाने पाहिजे, तुम्हाला डेटा हा नीट समजायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी यायला पाहिजेत. म्हणजे मग काय ते पायथॉन असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड काही लँग्वेजेस किंवा सॉफ्टवेअर असतील ते शिकणं, त्या लर्न करणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. अँड अंडरस्टँडिंग हाऊ डेटा कॅन बी शेप्ड अप आणि हाऊ डेटा कॅन बी युजफुल फॉर अ टॉप मॅनेजमेंट. मग हे रिटेलमध्ये तुम्ही लावू शकता, फायनान्समध्ये पण लावू शकता, हॉटेल हॉस्पिटॅलिटीमध्ये पण तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता, IT मध्ये पण येऊ शकता. सो जिथं डेटा आहे तिथं डेटा मॅनेजमेंट आलं. आता फायनान्समध्ये या डेटा मॅनेजमेंटचा कसा उपयोग होतो की मे बी कुठला शेअर घ्यायचा आहे, कुठला म्युच्युअल फंड घ्यायचा आहे, कुठल्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत याचा मे बी त्याच्यामध्ये ॲनालिसिस होऊ शकतो. स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये एखादा प्लेयर जर का घ्यायचा असेल तर त्याच्या ॲनालिसिस काय आहे, त्याचा डेटा काय आहे, त्याप्रमाणे त्या प्लेयरला घ्यायचं आहे, नाही घ्यायचं आहे, त्याला ग्रूम कसं करायचं आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. सो अशा पद्धतीने जिथं जिथं डेटा आहे तो जर का तुम्हाला ॲनालिसिस करता आला तर तुम्हाला टेक्निकल फील्ड्समध्ये जाऊन त्याचं काम करता येऊ शकतं. आता UK सारख्या ठिकाणी डेटा ॲनालिटिक्स या कोर्ससाठी चांगली मागणी आहे. वर्षभराचा मास्टर्स लेवलचा कोर्स आहे, चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर साधारण 20-25 लाखाचे पॅकेजेस चालू होत आहेत. हे स्किल जे आहेत हे थोडेसे डिमांडमध्ये आहेत. तुमचं जर का लर्निंग जर का खूप चांगलं असेल तर तुम्हाला जॉब मिळण्याची प्रॉबॅबिलिटी खूप चांगली होते.
सिमिलरली इट इज हॅपनिंग इन दुबई, विच वी आर सीइंग दॅट की तिथे सुद्धा बिझनेसेस खूप आहेत आणि दे नीड पीपल हू कॅन अंडरस्टँड अ डेटा अँड दे कॅन रिलेट टू द डिफरंट थिंग्स. सो डेटा मॅनेजमेंट हा एक असा कोर्स आहे किंवा डेटा ॲनालिटिक्स हा एक असा कोर्स आहे की जो नॉन टेक्निकल स्टुडंट जे आहेत की BA, BCom, BSc असे जे स्टुडंट्स आहेत, BBA हे जे स्टुडंट्स आहेत यांना हा कोर्स करता येऊ शकेल. जर का तुम्ही PGDBM करत असाल किंवा इवन MBA पण केलं असेल आणि मग तुम्हाला स्पेशलाइज लेवलला इकडे यायचं असेल या कोर्सेससाठी, स्टील इट इज अलाउड. कारण का बरेचदा असं होतं की अरे मी घेतलं आहे करिअर पण मला नाही जमत आहे किंवा मला डेटा मॅनेजमेंट, डेटा ॲनालिटिक्सकडे येण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण मी लर्निंग कसं करू, मी माझे स्किलसेट्स कसे वाढवू जेणेकरून आय बिकम मोर एम्प्लॉयबल इन डिफरंट सेक्टर्स. सो हे नॉलेज घेऊन तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना कनेक्ट होऊ शकता आणि तुमची जॉब प्रोफाईल चांगली वाढवू शकता. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मागच्या पण हे म्हणलेलं आहे की ग्लोबल लेवलला जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला जे तुमचं नेटवर्क तयार होतं, दॅट इज युअर नेटवर्थ. हे जे आता सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे परदेशी जाऊन हा कोर्स करणं, चांगल्या क्वालिफाईड युनिव्हर्सिटीमधनं करणं की जी ग्लोबली रेकग्नाईज आहे आणि नंतर तुम्हाला ग्लोबल लेवलवरती जॉब सिनारिओसुद्धा तयार होऊ शकतात. तुम्ही वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जाऊन जॉब्स घेऊ शकता, तुमचं नेटवर्क त्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतं. तुम्ही इंडियामध्ये येऊनसुद्धा खूप अशा कंपन्या आहेत की ज्यांना अशा स्किल मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे, पण तुमचं लर्निंग जे आहे या सब्जेक्टमधलं दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मग तुम्ही काय लेवलचे प्रॉब्लेम सोल्युशन्स देऊ शकता, काय पद्धतीची व्हॅल्यू ॲडिशन देऊ शकता, हे जर का तुम्ही छान या कोर्समधनं जर का शिकलात तर यू विल बी एम्प्लॉयबल अक्रॉस द ग्लोब. सो यू कॅन बिकम अ ग्लोबल सिटीजन इन दॅट केस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स जसा तुम्हाला मिळायला लागेल इंडस्ट्रीमध्ये, तसं तुमची एम्प्लॉयबिलिटी वाढेल, तसं तुमचे पे स्किल्स वाढतील. सो ओव्हरसीजला जाताना जर का ओव्हरऑल बघितलं तर साधारण 3-4 वर्षामध्ये तुमचा सगळी जी इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही तुमच्या शिक्षणावरती करताय ती अख्खीच्या अख्खी तुम्ही रिपे करू शकता अँड यू कॅन हॅव अ ग्रेट करिअर अहेड. सो नॉन टेक्निकल स्टुडंटसाठी असा हा टेक्निकल कोर्स की जो तुम्हाला ग्लोबल करिअर करायला नक्कीच मदत करेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. अशाच कुठल्या करिअरबद्दल किंवा कोर्सबद्दल तुम्हाला अधिक जर का माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. विल बी हॅपी टू डू दॅट व्हिडिओ फॉर यू. आणि सिधुरा चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशा लोकांबरोबर की ज्यांना याची मे बी माहिती हवी असेल आणि त्याच्यामुळे त्यांचं ग्लोबल करिअर घडू शकेल.